संडे म्हटलं की चिकन किंवा मटण नॉनव्हेज खाणाऱ्यांच्यासाठी संडे स्पेशल. आज आपण सुक्कं चिकन बनवतो आहे आणि तेही जास्त प्रमाणात जर बनवायचं असेल तर मसाला किती प्रमाणात घ्यायचा आणि घरच्या मसाल्यातलं बाहेरचा कोणताही मसाला न वापरता सुक्कं चिकन बनवते. मैत्रिणींनो, बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं झणझणीत सुक्कं चिकन आणि तेही घरच्या मसाल्यातलं. ते कसं बनवायचं पाहण्यासाठी व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत पहा. मैत्रिणींनो, चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये हळद आणि मीठ घातलेलं आहे. हे बघा, हळद मीठ यामध्ये घातलं आहे आणि इथे कांदा आणि 1 चमचा तेलामध्ये हा कांदा परतून घेते. 1 चमचा म्हणजे मोठा 1 चमचा तेल यामध्ये घातलेला आहे. गरम तेलामध्ये कांदा छान असा हलका ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा हलकासा ब्राऊन झाला की हे चिकन आहे यामध्ये आपल्याला या फोडणीमध्ये घालायचं आहे. चिकन हळद मीठ लावून सुरुवातीला मी शिजवून घेते आणि नंतर मसाल्यात फोडणी करते. अचानक कोणी पाहुणे येणार असतील तर अशी काही गडबड होतेच आणि माझ्याकडे पातेलं जे आहे ते लहान आहे आणि त्यामध्ये जास्त चिकन मी शिजण्यासाठी घातलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर चिकन शिजण्यासाठी एक 20 ते 25 मिनटं लागतात बघा. छान मिक्स करून घेते. झाकण ठेवून ना हे आपल्याला शिजू द्यायचं आहे. लो मिडियम फ्लेमवरती शिजू दिलं की तळाशी न करपता छान शिजलं जातं आणि पाणी न घालता आपण शिजवून घेतो आहे. झाकण ठेवून थोड्या वेळासाठी वाफ देते. तोपर्यंत इकडे मसाला बनवून घेऊया. खोबरं यामध्ये साहित्य बघा काही काय मी हे सगळं भाजून घेतलेलं आहे आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साहित्यही सांगते काय काय घेतलेलं आहे. 1 मिनिट झाल्यानंतर पुन्हा छान मिक्स करून घेते कारण अजून पाणी सुटलं नव्हतं आणि जोपर्यंत पाणी सुटत नाही त्यावेळी 1-2 वेळा हे छान हलवून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं आणि त्याचं आपण जी प्लेट ठेवणार आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. म्हणजे चिकन आहे ते छान शिजलं जातं आणि तळाशी न करपता छान शिजण्यासाठी या प्लेटमध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे. आता हे छान शिजल आणि तुम्ही मसाल्यात ना तुम्हाला मी काय काय साहित्य घेतले ते सांगते. मसाला हे सगळा भाजून घेतलेला आहे. स्टार फूल आहे, दालचिनी आहे, मिरे आहेत, लवंग आहे, बडीशेप, जिरे, तीळ, धने, खोबरं हे भाजून घेतलेलं आहे बघा मी नंतर आणि लसूण, कोथिंबीर घेतलेलं आहे, अर्धा इंच आल्याचे काप आणि 2 कांदे. हे सगळं भाजून आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे. हा जो आहे तो घरगुती सिक्रेट मसाला. या मसाल्यात बनवलेलं चिकन जबरदस्त चवीला लागतं. हे कांदे मी नंतर भाजून मसाल्यामध्ये ॲड करणार आहे. आपलं चिकन इकडं शिजलं आहे. मसालाही तयार झालेला आहे बघा. छान वाटण बनवून तयार आहे. अगदी बारीक असं वाटण करून घ्यायचं बघा आणि 20-25 मिनटामध्ये चिकन शिजतं. थोडंसं प्लेट काढून मी दाखवते तुम्हाला. छान पाणी सुटलेलं आहे आणि अंगच्या पाण्यात हे चिकन शिजलेलं आहे. आता गॅस बंद करायचा. मग चिकनचा रस्सा किंवा सुक्कं चिकन आहे त्या मसाल्यात बनवू शकतो. नुसतं हळद मीठ लावून जर चिकन शिजवून घेतलं तर लहान मुलांच्यासाठी यातलं सूप काढता येतं. त्यासाठी मी तिखट वगैरे न वापरता हळद मिठातच हे चिकन शिजवून घेते. मसाले वगैरे नंतर घालते. त्यामुळे याचं सूप काढता येतं. चिकन शिजवून तयार आहे. आता कढईमध्ये आपल्याला हे सुक्कं चिकन बनवून घ्यायचं आहे. सुरुवातीला चिकन ज्यावेळी शिजवून घेतलं ना त्यावेळी तेल घातलेलं होतं त्यामुळे आता कमी प्रमाणात तेल वापरते मी. तर 2-3 चमचे ते तेल घालते आणि यामध्ये आता कांदा लसूण मसाला घालायचा. तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि हा घरगुती मसाला जो बनवला आहे कांदा लसूण मसाला म्हणजे आमच्याकडे याला चटणी म्हणतात. ही भरपूर अशी घालते कारण झणझणीत बनवायचं त्यामुळे 3-4 चमचे कांदा लसूण मसाला वापरलेला आहे आणि आमच्याकडे चिकन असो किंवा मटण असो हे झणझणीतच बनवलं जातं आणि हे जे वाटण करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून छान असं मिक्स करून घेऊया. तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा. आता बाहेरचे वरचे कोणतेच मसाले घालायची गरज नाही आहे. या मसाल्यातच हे चिकन बनवायचं. टेस्टी लागतं आहे बघा. मसाला अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. आता थोडा कोरडा वाटत होता त्यामुळे चिकनचं जे सूप आहे ते त्यामध्ये घालायचं. थोडंसं 1-2 चमचे त्यामध्ये चिकनचं जे सूप आहे त्यामध्ये घालायचं आणि आणखी मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा बघा. मसाला छान भाजला की ग्रेव्ही असो किंवा सुकं चिकन रस्सा चवीला पण छान लागतो. सुरुवातीला आपण थोडेसे मसाला भाजले तर आणखी तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं म्हणजे मसाला छान असेल की बनवलेल्या रेसिपी आहेत त्याला टेस्ट पण छान येते. थोडं परतून घेते आणि शिजवून घेतलेलं आता चिकन यामध्ये आता घालायचं आहे बघा.
आता मीठ घातलेलं नाही, कारण चिकन शिजवून घेत असतानाच मीठ घातलं आहे, त्यामुळे वरून आता मीठ घालायची गरज नाही. छान असं मसाल्याला तेल सुटलं की चिकनचे जे पीस आहे त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि चिकनचे पीस या मसाल्यात घातले की मसाल्यासोबत चिकन अगदी 2 मिनिटासाठी छान असं शिजू द्यायचं. मैत्रिणींनो, या पद्धतीने जर चिकन बनवलं ना, चवीला जबरदस्त लागतं. एकदा जरी तुम्ही या पद्धतीने बनवलं ना, तर नेहमी असाच मसाला बनवून तुम्ही चिकन बनवशीला. बाहेरून मसाले आणायची गरजच नाही. आणि हे बघा, छान मिक्स करून घेतलं. 2 मिनिटासाठी या मसाल्यात शिजू दिलं आणि वरून कोथिंबीर घातली.